भविष्य आणि भवितव्य 5 वर्षाकरता त्यांच्या हातामध्ये आपण देतो। आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं, आपल्या शहराचं कल्याण झालं पाहिजे की आपल्या विकासाला खीळ बसली पाहिजे, अशा गोष्टीचा निर्णय करणारी ही निवडणूक असते। आणि म्हणून आज ज्यावेळी मी या ठिकाणी या निवडणुकीच्या प्रचार सभेला आलो त्यावेळी काही माध्यमांनी मला विचारलं, तुम्ही डहाणूला चाललात, डहाणूमध्ये तुमच्या विरुद्ध सगळे एकत्रित झाले आहेत, तुमच्या उमेदवारावर, तुमच्या पक्षावर खूप टीका टिप्पणी त्या ठिकाणी झाली आहे, आता तुम्हाला उत्तर द्यायची संधी मिळाली आहे, आता तुम्ही जोरदार उत्तर देणार आहात का? मी त्यांना सांगितलं, मी सभेला चाललोय, मी विचार मांडायला चाललोय, मी मुशायऱ्याला चाललो नाहीये। मुशायऱ्यामध्ये इकडनं एक सवाल होतो, तिकडनं एक जवाब होतो, अशा मुशायऱ्याला मी चाललेलो नाहीये। मी कोणावरही टीका टिप्पणी करण्याकरता आलेलो नाही। आम्ही काय करणार आहोत हे सांगण्याकरता आलोय, आम्ही काय केलंय हे दाखवण्याकरता आलोय। याचं कारण देशाचे प्रधानमंत्री, आमचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये 2014 नंतर या भारतामध्ये जे परिवर्तन झालं, तेच परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वात आम्ही देखील सुरू केलं। मध्यंतरी काही काळ त्याला खीळ बसली असेल, पण पुन्हा एकदा आपल्याच आशीर्वादाने, नव्या जोमाने आपण हे परिवर्तन सुरू केलेलं आहे। आणि मला विश्वास आहे की जोपर्यंत प्रत्येक शहरापर्यंत आणि गावापर्यंत हे परिवर्तन पोहोचत नाही तोपर्यंत आपलं काम पूर्ण होणार नाही। आज आपण लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये अनेक वर्षापर्यंत आपण शहरीकरणाला त्या ठिकाणी शिव्याशाप द्यायचो। भारत गावांमध्ये राहतो, गावाचा विकास झाला पाहिजे, ही भूमिका योग्यच होती, आजही आपली ती भूमिका आहे। पण त्याचवेळी आपल्या राज्यकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं की गावातनं लोक शहरात येत आहेत, अन्न वस्त्र निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याकरता गावातनं लोक शहरात यायला लागले, पण आपण शहरांचं नियोजन केलं नाही, त्यामुळे लोकांना राहायला जागा नव्हती, झोपडपट्ट्या झाल्या, अतिक्रमण झाली, पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली, गटारींची समस्या निर्माण झाली।